हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी म्हणजेच तळेगावला. इथं ते राहत होते. त्यांचं हे घर होतं. सार्थक थोडा आळसलेला आहे कारण तो झोपलेला होता गाडीमध्ये आणि त्याच्यामुळे तो तसं करतो आहे. ठीक आहे, चला आता आपण आतमध्ये जाऊया. घर खूप छान आहे, खूप बघण्यासारखं आहे. खूप लांबून लांबून लोक इथे येत आहेत. आल्या आल्या इथे तथागत गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांचे फ्रेम आहेत व ही स्टडी रूमसारखं थोडंसं छोटंसं केलं आहे त्यांनी इथे. आणि हे सगळं हुबेहूब बाबासाहेब इथे राहत होते तसंच आहे, फक्त त्याला क्लीन वगैरे करून असं सगळ्या लोकांना दाखवण्यासाठी आता ते चांगल्या अवस्थेमध्ये करून ठेवलेलं आहे त्यांनी. चांगल्या चांगल्या मूर्ती, चांगलं सगळं जे त्यांनी वापरलेलं साहित्य आहे, टेबल, कपाट, त्यांच्या ज्या पर्सनल वस्तू होत्या बाबासाहेबांच्या, गॉगल्स वगैरे ते सगळं इथे बघायला मिळतं. आणि त्यानंतर त्यांचे जे रिअल फोटोज आहेत ते सुद्धा इथे लावलेले आहेत. आणि खूप प्रेरणादायी वस्तू ज्या आपल्याला प्रोत्साहन देतात आपल्या आयुष्यामध्ये, त्याही वस्तू इथे बघायला भेटतात. हे तथागत गौतम बुद्धांचे स्टॅच्यूज, दीक्षाभूमी हेही आपल्याला बघायला मिळते इथे. आणि त्यानंतर हे पहा, हे स्टॅच्यू किती छान आहे, गौतम बुद्धांचं, भारताचे संविधान. आणि बरेचसे लोक इथं स्टडीसाठी येतात, अभ्यासासाठी येतात, कोणी मेडिटेशनसाठी येतं कारण इथे एकदम सायलेंट वातावरण असतं. इथे शोर शराबा बिलकुल जमत नाही. आणि इथल्या वातावरणामध्ये एकदम असं बाबासाहेबांचा सहवास आणि त्यांचे विचार या घरामध्ये आहेत, जे आपल्याला बघायला मिळतात या फोटोंमार्फत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय केले व आपल्यासाठी ते काय करून गेले ते या फोटोंमार्फत कळतं. त्यांचा त्याग, त्यांची ऊर्जा या घरामध्ये आहे. हे आपल्या फोटोंमधून आपल्याला दिसून येतं. माझ्याजवळ सार्थक होता त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट अशी झूम करता नाही आली. इकडे पहा, सावित्रीबाई फुले, हा एक फोटो बाबासाहेबांचा. प्रत्येक फोटोंमध्ये बाबासाहेबांनी काही ना काही आपल्यासाठी एक मेसेज करून ठेवलेला आहे. त्यानंतर इकडे सुद्धा हे देहू रोडचा फोटो आहे काहीतरी, बुद्धविहार स्थापना. तिथे त्यांनी गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली होती. इथे ही बुद्ध मूर्ती आहे जी स्टँडअपमध्ये आहे, पोझिशनमध्ये आहे. इकडे आतमध्ये हॉलमध्ये आल्याच्यानंतर ही खूप मोठी व्हाईट कलरची बुद्ध मूर्ती आहे जी मला खूप आवडली. आणि मला व्हाईट कलरच्या बुद्ध मूर्ती खूप आवडतात. त्यानंतर तिथून बाहेर आल्यावर ही मोठा हॉलमध्ये स्टडी रूम आहे जिथे सगळे लोक अभ्यास वगैरे करत बसतात. आणि तिथून बाहेर आल्यानंतर हा मोठा असं ग्राउंड आहे जे मोकळं आणि खूप सुटसुटीत आहे. आणि हा जो बॅक व्ह्यू आहे हा घराचा, किती छान आणि सुंदर घर आहे त्या काळात बांधलेलं. आणि एकदम मस्त वाटत होतं या घराच्या वातावरणामध्ये राहताना, फिरताना. सार्थकही छानपैकी खेळत होता. मला खूप बरं वाटलं. मी नेहमी जात असते, पण आज स्पेशली मला माझ्या भावाला ते दाखवायचं होतं म्हणून मी त्याला घेऊन आले होते. याआधी मी बऱ्याच वेळा आले. आणि इथे बघा, भीमा व माता रमाई, त्यांच्या पाया पडलं की असं प्रसन्न वाटतं. इथलं वातावरण, इथली पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह व्हाईब्स मनाला इतकं सकारात्मक ऊर्जा देतात ना, खूप बरं वाटतं. इथे नेहमी नेहमी यावं वाटतं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा त्यांचा जो आपल्याला मोलाचा सल्ला आहे तो बरंच काही शिकवून जातो. हा संध्याकाळचा नजारा आहे. इथे आम्ही जायची तयारी करत होतो. ओके, चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.